पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. तुम्हाला कुणीच सांगितलं नसेल तर मी सांगते या सभागृहातल्या प्रत्येकाला आणि टीव्हीवरून पाहणाऱ्या सगळ्यांना, जगभरातल्या लोकांना जे हा कार्यक्रम 63 विविध भाषांमधून बघतात ते. मग तुम्ही चीनमध्ये असा, तुम्ही रशियात असा, भारतात असा, आफ्रिकेत असा, तुमच्यात सामर्थ्य आहे. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो पवित्र आत्म्याच्या आश्चर्यजनक सेवा कार्याबद्दल. आमच्या लक्षातही येत नाही की किती मौल्यवान आणि पवित्र आत्मा आमच्या दैनंदिन जीवनात आहे आणि त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आणि आज आम्ही तुझा सन्मान करू इच्छितो. येशूचा आणि पवित्र आत्म्याचा आम्हाला शिकवल्याबद्दल आभार. पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे, आम्हाला त्याची गरज आहे आणि आज आम्हाला त्याच्या शिकवणीची खरंच खूप गरज आहे. त्यामुळे आज आम्ही जे काही शिकू त्याबद्दल धन्यवाद आणि आमच्या खोल समजुतीसाठी सुद्धा येशूच्या नावाने आमेन. साधारण 100 वर्षांपूर्वी विल्यम बूथ नामक एक माणूस होता ज्याने साल्वेशन आर्मीची सुरुवात केली. काही अत्यंत विस्मयकारक अशी विधानं त्यांनी केली. त्यांनी 6 विधानं केली. त्यातल्या एकाबद्दल मी आज बोलणार आहे. पण ती एक गोष्ट तो म्हणाला होता ती ही की त्याला चर्चच्या भविष्याची भीती वाटत होती की कधीतरी बहुधा पवित्र आत्म्याशिवायचा धर्म असेल. तुम्ही म्हणाल पवित्र आत्म्याशिवाय जगत धर्म असूच कसा शकतो? पण एक सांगू, पवित्र आत्म्याशिवाय तुमचं ख्रिस्तासोबत नातं असू शकत नाही, पण त्याच्याशिवाय एक मृत, कोरडा आणि निर्जीव असा धर्म निश्चितच असू शकतो. मला माहिती आहे, कारण माझ्या आयुष्याची बरीच वर्ष मी अशीच होते. मी काय काय बोलते ते कळतंय तुम्हाला? याचा अर्थ केवळ सरळ शिस्तीत चालण्यासारखा होऊ शकतो. तुम्ही प्रामाणिक असू शकता. तुम्ही हे करत असाल देवाच्या प्रेमापोटी. मला वाटतं की तुम्ही तसंही करू शकता. आणि नव्याने जन्मलेले असू शकता. माझा नव्याने जन्म झाला होता. माझा तारणारा म्हणून ख्रिस्तावर मी विश्वास ठेवला. चर्चचं धर्मतत्व मी समजून घेतलं. पण तरीही मी विजयी नव्हते आणि माझ्या दैनंदिन जीवनात मला सामर्थ्य नव्हतं. आता असं नव्हतं की पवित्र आत्म्याविषयी मला शिकवलं गेलं नव्हतं. आपण ऐक्याबद्दल पुष्कळ ऐकलंय आणि आपण पवित्र आत्म्याविषयी समजून घेतलंय. 3 व्यक्ती, पिता, पुत्र, पवित्र आत्मा. मला ख्रिस्ताच्या रक्ताविषयी शिकवलं गेलं. मला प्रभू भोजनाविषयी शिकवलं गेलं. पुष्कळ गोष्टी. आणि विशेष करून मी ज्या पंथात होते आम्ही कृपेद्वारे तारणाविषयी पुष्कळ शिकलो आणि म्हणून माझा पाया पक्का होता. पण खरंच सांगायला वाईट वाटतं की इतकी वर्ष त्या पंथात असूनही मला कोणीही कधीच हे सांगितलं नाही जे शक्य आहे. आणि माहितीये, कधी कधी आपण अशा स्थितीतच नसतो जिथे आपण हे ऐकायला तयार होऊ. मला हे कोणीच सांगतही नव्हतं की मी पवित्र आत्म्याने भरली जात आहे. तो माझ्या हृदयात वास करतोय आणि माझ्या जीवनाला मार्गदर्शन करतोय, दिशा दाखवतोय. तो माझ्याशी जवळचं नातं प्रस्थापित करतोय. आणि जेव्हा माझी ओळख पवित्र आत्म्याच्या या पैलूशी खरंच झाली आणि माझ्यासाठी गोष्टी बदलू लागल्या अगदी अचानकपणे. आणि मला असा विश्वास आहे की देवाची इच्छा आहे की आपण पवित्र आत्म्याशी आणखी थोडं बोलावं. आज असेही लोक आहेत ज्यांच्याशी तुम्ही अभिषेकाविषयी बोललात तर तुम्ही काय बोलताय हे त्यांना कळतच नाही. परमेश्वराचं ऐकण्याविषयी तुम्ही जर त्यांच्याशी बोललात तर तुम्ही त्यांना विचित्र असे वाटता. आत्म्याच्या मार्गदर्शनाविषयी तुम्ही बोललात तर हा काय प्रकार आहे असं त्यांना वाटतं. माझं काम ख्रिस्ताच्या मंडळीतले एक शिक्षक म्हणून ही खात्री करून घेणं आहे, माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम परीने, की तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली असावं. संत पौल म्हणतो हे त्याचं सेवाकार्य होतं, त्याचं विशेष कार्य. आणि ते त्या सगळ्यांचं विशेष कार्य आणि सेवाकार्य होतं जे स्वतःला ख्रिस्ताचे सेवाकारी जन म्हणत होते. लोकांना कारणीभूत करण्यास विस्तारित बायबल म्हणतं पवित्र आत्म्याला ग्रहण करून घेऊन त्याचं मार्गदर्शन घेणं. आपण इथे यासाठी नाही की देवाने सगळं काही आपल्या इच्छेनुसार करावं, जेणेकरून आपलं हे छोटंसं जीवन सुखी होईल, आपल्या गरजा भागवल्या जातील. परमेश्वर आपल्या गरजा भागवू इच्छितो, आपण सुखी राहावं असं त्याला नक्कीच वाटतं.
पण आपल्याला होणारं मार्गदर्शन हे पवित्र आत्म्यानुसार असायला हवं. तुम्हाला जर सत्य जाणायचं असेल तर तुमचं मार्गदर्शन पवित्र आत्म्याने होणार असेल तर तुमचं जीवन रोमांचक असेल, कारण तुम्हाला 100% कधीच खात्री नसेल कुठल्या दिवशी काय होणार आहे याची. आमेन. आणि यानेच जीवन रोमांचक असतं. असं नुसतं मेल्यासारखं कोरडं कंटाळवाणं धर्म नाही, ज्यात तुम्ही फक्त नियम आणि कायदे पाळता, प्रत्येक रविवारी चर्चला जाता आणि मग आठवडाभर इतर जगासारखे वागत राहता आणि मग पुन्हा रविवारी चर्चला जाता आणि हीच आशा बाळगता की गेल्या आठवड्यात जगलेल्या त्या घाणेरड्या जीवनासाठी तुम्हाला क्षमा प्राप्त व्हावी आणि पुन्हा बाहेर पडून तेच करता आणि मग तेच वारंवार तेच करता. आपल्यासाठी इतकं काही उपलब्ध आहे जे अतिशय अद्भुत असं आहे. आणि पवित्र आत्मा हा त्रैक्यातील तिसरी व्यक्ती आहे. आता बघा, मी त्रैक्य समजवत बसत नाही, आपण गणित शिकलोय, बऱ्याचदा आपला हिशोब चुकतो तरीही. तर आपला एक परमेश्वर आहे जो 3 व्यक्ती आहे किंवा 3 पद्धतीने तो प्रकट होतो. देव जो पिता, देव जो पुत्र, आपला प्रभू आणि तारणारा, जे वचन खरं तर देही झालं आणि आपल्यात वास करण्यास आलं. आणि म्हणून वचनावर प्रेम करायला हवं तुम्ही, कारण जेव्हा तुम्ही वचनावर प्रेम करता तुम्ही येशूवर करता. जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या वचनात शिरता तुम्ही येशूसोबत सहभागिता करता. तुम्ही त्याला एक खरी जीवित गोष्ट म्हणून पाहायची गरज आहे, केवळ कुठलं तरी पुस्तक नाही ज्यातून तुम्ही रोज एक अध्याय किंवा एक कर्तव्य किंवा देवाच्या प्रती उपकार केल्याने. हा विचार करत आपल्या आध्यात्मिक कॅलेंडरवर आपल्याला एखादी खूण मिळेल कारण आज तुम्ही बायबल वाचन केलं. आणि मी हे म्हणते कारण माझी मनस्थिती तशीच होती. मी दिवसाला एक अध्याय वाचायचे आणि मला त्यातलं काही समजायचं नाही, पण मला वाटायचं चला मी वचन वाचल्याची एक खूण तरी झाली बायबलवर. तुम्हाला वचन आवडायला हवं, वचनाचा अभ्यास करा, नुसती वरवर नजर फिरवू नका. मला हा विचार करून बरं वाटतं की मी सहभागितेत आहे, हे आपल्यासाठी परमेश्वराचं वचन आहे. आणि शेवटी देव जो पवित्र आत्मा, जो खरं तर देवाचं सामर्थ्य आहे, जे आपल्यासाठी पाठवलं गेलंय, ते देवाचं सानिध्य आहे. तो आपल्यासाठी देवाचं सानिध्य वास्तव्यास आणतो. ती परमेश्वराची क्षमता आहे. पवित्र आत्मा आपल्यासाठी दान आणि नैसर्गिक योग्यता देतो आणि पवित्र आत्मा मला प्रवचन देण्यास सक्षम बनवतो. पवित्र आत्मा इथे वर असलेल्या लोकांना गाण्यासाठी सक्षम करतो. आणि बघा, तुम्ही जे काही करता ते करण्यास पवित्र आत्मा तुम्हाला सक्षम करतो. तुम्ही खिडकी धुणारे असाल किंवा द्वारपाल असा, घरकाम करणारे, आई असा किंवा व्यवसाय करणारे किंवा ब्युटिशियन असा, कोणी तुम्ही जे काही करत असाल ते देवाकडून असतं. आणि मी हे या पद्धतीने सांगते की परमेश्वर निश्चितच प्रत्येक बाबतीत कलात्मक आहे आणि मला वाटतं प्रत्येकाला त्याच्यातला एक छोटासा भाग तो देतोच. लोक काय काय करू शकतात त्याचं मला नवल वाटतं. त्यांच्याकडे बघून मी विचार करते याने मला खरंच वेळ लागेल, पण त्यांना ते आवडत असतं कारण देवाने त्यांना ते करण्याचं दान दिलंय आणि त्यांना ते करण्याची इच्छाही दिलेली आहे. आता आपण त्या ठिकाणी अडचणीत फसतो जेव्हा आपण इतरांसारखं काहीतरी करू पाहतो, पण ते खरं तर आपल्यासाठी नसतं, ते देवाने आपल्याला करायला दिलेलं नसतं. म्हणून आजकालच्या जगात आपण दक्षता बाळगायला हवी, कारण त्यात खूप स्पर्धा आहे आणि जग म्हणतं पण या कामाने तुला महत्त्व मिळतं, पण या कामाने तुला मिळत नाही. कित्येकदा आपल्याला या महत्त्वाच्या असलेल्या कामासाठी दान मिळालेलं नसतं. आपण तिकडे खाली राहूनच खुश राहू शकतो, पडद्याआड काम करत, दिवसेंदिवस त्यात साध्या गोष्टी करत आपण जगू शकतो. आपल्याला नंबर 1 व्हायची गरज नाही, आपण लोकांसमोर असायची गरज नाही. समाजाकडून यशाची शिडी चढण्यावर भर असतो आणि तुम्ही जरी ती चढलात तरी तुमच्या लक्षात येईल ती चुकीच्या इमारतीला टेकलेली आहे. तुमचं जीवन दयनीय झालंय कारण तुम्ही ते बनत नाही जी देवाची इच्छा असते. आमीन. निर्मितीच्या काळात पवित्र आत्मा उपस्थित होता. पवित्र आत्मा पृथ्वीवर घिरट्या घालत होता आणि देवाने म्हटलं की निर्मितीच्या काळात येशू उपस्थित होता आणि देव उपस्थित होता. आपण बायबलच्या पहिल्या अध्यायातच त्रैक्याला पाहिलंय. आणि पवित्र आत्मा हा येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी उपस्थित होता. येशूचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने केलेला. जर त्याला गरज पडली की त्याचा बाप्तिस्मा आत्म्यात व्हावा, त्याने आत्म्याने भरून जावं, त्याच्या जीवनात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असावं, तर मग आपल्या जीवनात पवित्र आत्म्याची कितीतरी अधिक गरज आहे. 12 प्रेषित पवित्र आत्म्याने भरलेले होते आणि त्यांना सांगण्यातही आलं होतं की जोवर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होत नाही तोवर काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. नका करू प्रयत्न.
आजच्या शिकवणीबद्दल मी खूप उत्साही आहे आणि मी आशा करते की काही लोकांना ते वैयक्तिकरित्या आणि सखोलपणे स्पर्श करेल. आपण याची सुरुवात करूया योहान अध्याय 16 आणि वचन 7 आणि 8. बघा, काहींना इथेच तुमची समस्या काय आहे ते सापडेल आणि तुम्हाला तुमचं उत्तरही सापडेल आणि मला पूर्ण विश्वास आहे. येशूने म्हटले, तरी मी तुम्हास खरी गोष्ट सांगतो, मी जावे हे तुम्हास हितकारक आहे. मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवीन. मी न गेलो तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही. आणि मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवीन. मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवीन. मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवीन. आता हे आपण एका मिनिटासाठी बाजूला ठेवूया, कारण मला वाटतं तुम्ही इकडे लक्ष द्यावं. मला खात्री आहे की शिष्यांना वाटलं असेल की येशू निघून गेल्यावर आपलं जगात कसं होईल. पण सर्वप्रथम येशू त्यांच्यासोबतच होता. पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये वास करण्यासाठी येणार होता. बघा, सोबत असणं चांगलंय, पण मध्ये अधिक चांगलं. आमेन. म्हणजे सोबत हे छानच आहे, पण मध्ये हे अधिक जवळ आहे. हालेलुया. बघा, येशू हा मानवी शरीरात होता जसे आपण आहोत. तो एका वेळी एकाच व्यक्तीशी एकाच जागी बोलू शकत होता, पण आश्चर्यकारकरित्या पवित्र आत्मा हा सतत सगळीकडे प्रत्येक व्यक्तीशी बोलू शकत होता, शिकवू शकत होता, वाट दाखवत होता, मार्गदर्शन करू शकत होता. आणि म्हणून बघा, या सगळ्या गोष्टी हे सगळे शब्द पवित्र आत्म्याचं वर्णन करतात. तो केवळ हे म्हणत नाही की मी पवित्र आत्मा पाठवीन. सर्वप्रथम पवित्र आत्म्याचं मुख्य नाव आहे की सांत्वन करणारा. बापरे, आपल्याला सांत्वनाची गरज असते का? आणि कितीदा तरी आपण सांत्वनासाठी लोकांकडे धाव घेत असतो आणि त्यांच्यावर चिडतो, कारण ते आपल्याला देत नाही जे आपल्याला हवंय. बरोबर ना? बघ, मी दुखावले गेले, तुम्हाला ते समजत नाहीये. मला तुझी गरज होती, तू माझ्यासाठी उपलब्धच नव्हतास. चला, बघा, मी याबद्दल बोलत नाही की आपण एकमेकांना मदत करता कामा नये, पण मी तुम्हाला एक गुपित सांगू. तुम्ही जेव्हा दुखावलेले असता तेव्हा कुठल्याही व्यक्तीकडे मदतीसाठी जाण्याआधी परमेश्वराकडे जा. चला, आता सर्वप्रथम देवाकडे जा. मला जर सांत्वनाची गरज असेल आणि मी जर देवाकडे सर्वप्रथम गेले, त्याला जर माझ्या पतीचा उपयोग करायचा असेल, तो माझ्या पतीचा उपयोग करेल. पण जर तो देवला वापरू इच्छित नाही, तो बहुधा माईक किंवा पेनीला वापरेल, किंवा तो क्रिसला वापरेल, किंवा माझ्या एखाद्या मुलाला वापरेल. आपण देवाला देव राहू द्यावं, त्याला सतत ते सांगत बसायचा प्रयत्न करू नये. त्यानं काय करावं? आणि म्हणूनच सर्वप्रथम देवाकडे जा. आता माझं ऐका, जेव्हा आपण अशा प्रकारे देवावर प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी निर्भर होऊ लागतो, बघा, ती माझ्यासाठी सगळ्यात अद्भुत गोष्ट होती जेव्हा माझ्या दैनंदिन जीवनात माझी सामर्थ्याशी ओळख झाली. म्हणजेच जेव्हा मला गंभीर समस्या होती, मी देवाकडे जायचे, पण माझ्या आयुष्यातल्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असायच्या त्यासाठी मात्र मी जात नसे. आणि म्हणजे मला जर केस विंचरायचे असतील तर ते विंचरण्यासाठी मी देवाची मदत मागत नसे. जर माझं ड्रेस सेन्स नीट नसेल तर त्यासाठी मी देवाची मदत मागत नसे. काहींना असं वाटतंय की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी काय देवाकडे जायचं. पण एक सांगू का मी, आपल्याला वाटतं इतक्या क्षुल्लक गोष्टीसाठी काय देवाकडे जायचं, पण बघा, देवासाठी सगळं छोटंच असतं. ऐकताय ना माझं? आपल्या सगळ्यांची सगळ्यात मोठी समस्या ही देवाला छोटीशी आहे. म्हणूनच तुम्हाला असं का वाटतं की आपण त्याच्याकडे मोठ्या गोष्टी न्याव्या? छोट्या नाही, सगळ्याच देवासाठी छोट्याच असतात अहो. कारण आपण सगळ्या समस्या साठवत बसतो. आपल्या सगळ्यांकडे अशा भयंकर समस्या असतात, त्या एकत्र करून आपण असं म्हणू शकतो, देवा, या आमच्या भल्या मोठ्या भयंकर समस्या आहेत, देवा, आम्हाला माहित नाही तू कशा हाताळशील. तो म्हणाले, तर काहीच नाही, हे काहीच नाहीये. एक सांगू, मी तुम्हाला पुष्कळ गोष्टी सांगू शकते, पण माझ्याकडे आत्ता वेळ नाहीये की आपण या सगळ्यात जाऊ शकू. पण मुख्य गोष्ट ही माझी इच्छा आहे की तुम्हाला हे समजावं की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक छोट्या तपशिलाबद्दलही देवाला काळजी आहे. देवाला नक्कीच काळजी आहे तुमच्या बाबतीत असलेल्या प्रत्येक गोष्टीची, आणि त्याला आनंद होईल जर तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रत्येक बाबतीत त्याला सहभागी करून घ्याल तर. आणि त्याला केवळ रविवारी 45 मिनिटांपुरतं मर्यादित नका ठेवू.
आपल्या सांत्वनासाठी तो आहे आपला मदतनीस, आपला सल्लागार. कितीदा तरी आपण ज्या कुणाकडे जाऊन सल्ला मागतो आणि त्यांना स्वतःलाच माहित नसतं ते काय करतायत, त्यामुळे आपण काय करावं हे सांगण्यास देवालाच पात्र असू दे. आमेन. आता ऐका, मी व्यावसायिक सल्ला घेण्याच्या विरुद्ध नाहीये, पण इथे सुद्धा प्रथम परमेश्वराकडे जा. प्रथम परमेश्वराकडे जा. म्हणजे माझ्या आयुष्यात जर ढिगभर समस्या असतील आणि देवाने त्या निस्तरल्या, त्याने माझ्या प्रत्येक समस्येचं निवारण केलं, तर मी तुम्हाला सांगू शकते, त्यासाठी पैसे खर्च करायचे असतील करा, हरकत नाही. आणि काहींना त्याची गरजही असते. कधी कधी आपल्याला अधिक समजून घेणाऱ्या व्यक्तीकडे जायची आपल्याला गरज असते. मला वाटतं एका तऱ्हेने मी देववचनानेच तुम्हाला सल्ला देतेय. इतकंच सांगते की जेव्हा तुम्ही जाता तुमच्या मित्रांकडे, आता बघा, लोकांकडे सल्ला मागण्यात गैर नाहीये. बायबल म्हणतं अनेक सल्लागारांमध्ये विवेक असतो, सुरक्षाही असतेच, पण आपण लोकांवर अवलंबून राहणं थांबवायला हवं आणि देवावर अवलंबून राहायला हवं. कारण एक सांगू का, मी तुम्हाला मदत करू शकणार नाही जर देवाने तसं करण्यासाठी मला अभिषिक्त केलं नाही. म्हणून माझ्याकडे येण्यात काहीच फायदा नाही जर तुम्ही प्रथम परमेश्वराकडे जात नाही. मी तुमच्या जागी असते तर रोज सकाळी आमचा हा कार्यक्रम दैनंदिन जीवनाचा आनंद लुटा पाहण्याआधी प्रथम देवाकडे जाऊन म्हणायला हवं की देवा, आज मी प्रार्थना करते की या कार्यक्रमाच्या द्वारे तू मला मदत कर देवा. केवळ मी करावं अशी अपेक्षा करू नका, मला हा तणाव नकोय. जर तुम्ही प्रथम देवाकडे गेलात ना, तर आपल्याला या सेवा कार्यातून अधिक मिळेल. आणि आपण जर आपली दृष्टी देवावर ठेवली, माणसावर नव्हे. लोक तुमची मदत केवळ काही मर्यादेपर्यंतच करू शकतात, जोवर देव त्यांना मदत करतोय. आणि त्यानंतर तो आपला मदतगार आहे. बघा, मला हे आवडतं, कारण मी अशी व्यक्ती जिला खूप मदतीची गरज भासते. आणि एक सांगू, ती माझी सगळ्यात आध्यात्मिक प्रार्थना आहे की मला मदत कर देवा, मला मदत कर. कधी कधी मला कशासाठी मदत हवी हेच मला माहित नसतं. कधी कधी मी नुसतं म्हणत असते, सहाय्य कर देवा, मला मदत कर, मदत कर, मदत कर, हो देवा मला मदत कर. पण कधी कधी तुम्ही अशा जागी पोहोचता जिथे तुम्हाला काय हवंय तुम्हाला माहित नसतं, पण तुम्हाला माहित असतं तुम्हाला मदत हवी. मला हे फारच आवडतं की परमेश्वर माझा मदतगार, मदतनीस आहे, आणि त्याखेरीज तो आपला मध्यस्थीही आहे. आणि मला हे आवडतं, तो आपल्यासाठी आपल्याद्वारे प्रार्थना करतो. तो इतर लोकांद्वारे आपल्यासाठी प्रार्थना करतो. आणि आपण प्रार्थना कशी करावी हे तो आपल्याला दाखवतो. जेव्हा कशासाठी तरी प्रार्थना करावी हेही आपल्याला माहीत नसतं, कारण केवळ देवाचा आत्माच देवाचं मन ओळखतो. आमेन. म्हणून मी कृतज्ञ आहे की येशू आणि पवित्र आत्मा हे मध्यस्थ आहेत. तो आपला वकील आहे. तो आपला वकील आहे आणि आपला एक शत्रू आहे आणि तो सैतान आहे. पण आपला एक वकील आहे जो न्यायाच्या बार समोर दिवस रात्र आपल्यासाठी याचना करत आहे. आणि मला हे खूप आवडतं. मला जर सगळ्यातून एक निवड करावी लागली असती, जे बरं झालं असतं असं नाही, आपल्याला सगळं त्यातून कळतं, पण जर एकाची निवड करावी लागली असती तर मी याचीच केली असती, बळ पुरवण्याची. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा. बापरे, देवाने मला ताकद देण्याची विनंती केल्याशिवाय मी दिवसाची सुरुवात करूच शकणार नाही. देवा, वाईटाचा विरोध करण्यासाठी मला ताकद दे, मोहाचा विरोध करण्याची मला ताकद दे. देवा, माझ्या शरीरात मला ताकद दे. मी ज्या गोष्टी करायला हव्या त्या करण्यासाठी मला ताकद दे. मला लागणारी कलात्मकता मला दे देवा, की मी तुझ्या इच्छेनुसार लोकांपर्यंत तुझं वचन पोहोचवू शकेन. देवाकडून ताकद मागितल्याशिवाय खबरदार घरातून बाहेर पडला तर, कारण तुम्हाला सांगू, ते करण्यास ना तुम्हाला स्वतःहून शक्य आहे ना मला शक्य आहे. देवा, मला तुझ्या ताकदीची गरज आहे. आपल्याला शारीरिक ताकदीची गरज आहे, मला तुमचं माहित नाही, पण मला मानसिक बळाचीही गरज आहे. माझ्या मनाने बरीच वर्ष बरेच कष्ट केले आणि कधी कधी काय होतं की ते माझ्यासोबत येऊच इच्छित नाही. आणि म्हणूनच मी देवाचे आभार मानते की माझ्याकडे कबूल करण्यासाठी वचन आहे आणि माझ्याकडे ख्रिस्ताचं मन आहे आणि माझ्या मनाचं दररोज नवीकरण होतंय आणि माझ्या मनाला बळ देण्याची मी विनंती करते देवा, की मी लक्षात ठेवायला हव्या त्या गोष्टी लक्षात ठेवण्यास मला मदत कर. तो आपल्याला बळ पुरवणार आहे. मला विशेष करून हे आवडतं, तो आपला आपाती आहे. आता बघा, यातच सगळं जमा आहे. जर माझ्याकडून काही सुटलं असेल, तो जवळच उभा आहे. मला हे खूप आवडतं, तो तिथेच उभा आहे. अगदी तुमच्या जीवनात थोडी जागा असेल तर
तुम्हाला विमानात जागा मिळावी म्हणून तुम्ही कधी स्टँड बाय होता का? तुम्ही प्रतीक्षा करत असता का त्या गोष्टीची? सांगा मला, की कुठे जागा मिळतेय का? इथे पवित्र आत्मा आपल्या प्रतीक्षेत आहे. तो कुठे जागा मिळतेय का याची वाट बघत बसलाय. जिथे आपण म्हणू की माझं सांत्वन कर, मला मदत कर, मला शिकव, मला मार्गदर्शन कर, मला वाट दाखव, काय करावं ते मला सांग, प्रार्थना कशी करावी ते दाखव. आपण पूर्वी कधी घेतला नाही तसा पवित्र आत्म्याचा आधार घ्यायला हवा. आणि मग तो येतो आपल्या सहभागितेत. मला ते फारच आवडतं. तुम्ही योहान 16 मध्ये पाहिलत का? तो तुमच्याजवळ फारच जवळीक साधून सहभागितेत येतो. मला आवडतं. आता आपण वचन 12 आणि 13 पाहूया. योहान 16 वचन 12 आणि 13. मला तुम्हाला बहुत गोष्टी सांगायच्या आहेत असे येशूने म्हटले, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाहीत. तुम्हाला कल्पना आहे का की जर देवाने आपल्या प्रत्येकाला आपल्यातली खोट दाखवली तर काय होईल? सांगा मला. म्हणूनच देवासोबतचा हा प्रवास आपण पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार करायला हवा. कारण केवळ पवित्र आत्माच तो आहे. आता माझा ऐका, केवळ पवित्र आत्माच हे जाणतो की तुम्ही कशासाठी कधी तयार असता. केवळ त्यालाच माहीत असतं की तो आपल्यासमोर कधी काय प्रकट करू शकतो आणि ते कसं करू शकतो. आपल्याला योग्य स्थळी कसं आणू शकतो. आपल्याला देवाच्या इच्छेनुसार ग्रहण करण्यास तो आपल्याला योग्य मनस्थितीत कसा आणू शकतो. आणि तो आपल्याला वाट दाखवतो. तो आपल्याला धक्का देत नाही. तो सगळ्या सत्यात आपल्याला मार्गदर्शन करतो. केवळ सत्यच आपल्याला मुक्त करतं. बघा, मी देवासोबत जेव्हा या छोट्याशा गंभीर प्रवासाची सुरुवात 37 वर्षांपूर्वी केली, मला फसवण्यात आलं. दिसेल तिथपर्यंत फसवणूक. माझ्या वडिलांकडून अनेक वर्ष लैंगिक छळ झाला, गैरवर्तन झालं, विविध लोकांकडून झालं. माझं आयुष्य म्हणजे एक भली मोठी यातना होती. आणि मी इतकीच होते, मी बस वेदना होते, चालती फिरती वेदना. आणि जेव्हा तुम्ही वेदनेने भरलेले असता, तुम्ही इतरांनाही वेदना देता. मी स्वतः खूप दुःखी होते म्हणून मी इतरांनाही दुःखी करू पाहत होते. आणि मला खात्री होती की मी दुःखी इतरांमुळे होते. आणि मला माहीत होतं की जर ते बदलले तर मी त्यांना दुःखी करणं थांबवीन, कारण मग मी खुश असीन. पण देवाने मला सत्य प्रकट करायला सुरुवात केली. आणि हे खरंच सोपं नव्हतं. मी तुम्हाला सांगते, बिलकुल सोपं नव्हतं. तुम्ही जर सत्य स्वीकारलं नाही तर तुम्ही बरेच होत नाही. समजलं का तुम्हाला? तुम्ही जर सत्य स्वीकारलं नाही तर आपल्यापैकी एकही जण बरे होणार नाहीत. आपल्याला आरोग्य प्राप्त होणार नाही, आपल्या आत्म्याची दुरुस्ती होणार नाही आणि देवाकडून आरोग्य प्राप्त होणार नाही जर आपण सत्य स्वीकारलं नाही. आणि बघा, आपल्याला इतर कुणाच्या सत्याचा सामना करायचा नाहीये, तर आपल्याला स्वतःविषयीच्या सत्याचा सामना करायचा. पण देवाचे आभार, पवित्र आत्मा आपल्याला त्या सत्यात जाण्यास मार्गदर्शन करतो. तरी जेव्हा वचन 13 तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यास नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सत्य सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करेल. तो आपल्या सांत्वनासाठी आहे, आपला सल्लागार आहे, आपला सहाय्यक आहे, आपला मध्यस्थी आहे, आपला वकील आहे, आपल्याला बळ पुरवणारा आहे, आपला आपाती आहे. तो आपल्यासोबत जवळची सहभागिता करण्यासाठी येतो. तो आपला शिक्षक आहे. तो आपल्याला सगळ्या सत्यात मार्गदर्शन करणार आहे. आपण पवित्र आत्म्याची मोठ्याने स्तुती करूया. कॅथी नामक एका महिलेने फेसबुकवर आम्हाला सांगितलं की कसं माझ्या एका पुस्तकाने तिला आशीर्वादित केलं आणि त्याने तिचं जीवन खरंच खूप बदलून गेलं. आणि मी तुमच्यासाठी ते वाचून दाखवणार आहे. ती म्हणते की जसं मी तुमचं अद्भुत पुस्तक वाचत होते, देवाला जवळून ओळखणं, हे पुस्तक जे मला खरंच खूप आवडतं, मी पवित्र आत्म्याने भरून गेले आणि तेव्हापासून माझं जीवन अगदी छानच झालं. मी 64 वर्षांची आहे आणि देव मला हे सुंदर दान देऊ इच्छितो हे मला कधी समजलंच नव्हतं. एक सांगू, अद्भुत पवित्र आत्मा आपला मदतगार, सल्लागार आहे आणि आपला वकील आहे, आपला मध्यस्थी आहे. आपण एका अलौकिक दैवी सामर्थ्यासाठी भोकेले असायलाच हवं, म्हणजे मग आपण एक जोशपूर्ण असं जीवन जगू शकू आणि दैनंदिन जीवनासाठी लागणारं सामर्थ्य जे आपल्यासाठी उपलब्ध.
जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.